महत्वाची आहे. कुठलीही राधा म्हणते, तुरीलय राधाच म्हणते. ही यमुना तीरी त्यांच्या तोंडात आपण घास द्यावा, त्यांच्या जवळचा आपण घास खावा. अशा प्रमाणे त्या कथा ग्रंथामध्ये तयार झाल्या. तेथून मग आपल्या संत महात्म्यांनी आपल्या ग्रंथातून सविस्तर वाणी तयार केली आणि त्या वाणी पुष्कळ प्रकारची आहे. कार्याची पण याला हा काल अशा पद्धतीने देण्यात आला, काला म्हणून. आणि त्याच्यावरच खूप मोठे भाष्य तयार करतात, कीर्तन तयार करतात, त्याला रंगवून आपला मनोरंजनाचा विषय तयार झाला. हे हो, पण हा काला नाव का दिला असतील संत महात्म्यांनी? काला हा नाव का दिला हे काही सांगता येत नाही मंडळी. पण आपापल्या विचाराप्रमाणे त्याचा थोडक्यात आपण शब्द असे म्हटले जातात. तुकोबारा म्हणतात, भारताये बोलू ज्ञानी तुम्ही जन, भारताये बोलू
हा काला नाव का दिला? काहीतरी त्याला अर्थ असेलच. संत महात्म्यांनी या काल्यासाठी तुमच्या समोर देवाचा विषय ठेवला. हरीचा विषय ठेवला. एका ईश्वराचा विषय ठेवला. एका परमात्म्याचा विषय ठेवला. हा काला कोणाचा असेल? हा काला आहे हरीचा. शब्द कसा ठेवला जाते? हरीचा काला गोड झाला. ज्याच्या दैवी एवढ्या दैवाच्या गोष्टी सांगितल्या. दैवाच्या ह्या दैवाच्या गोष्टी साधारण नाही आहेत. ह्या भाग्यवंताच्या गोष्टी सांगितल्या आहेत. भाग्यवंत घेती वेचुनिया मोल. भाग्यवंत घेती वेचुनिया मोल. अभाग्या तारण्या काये झाले. अभाग्या तारण्या काये झाले. आहे साधीच गोष्ट, पण ह्या भाग्याच्या गोष्टी आहेत असं म्हणावं लागते. तुमचे आमचे भाग्य होत. भाग्य आणि भाग्य होत म्हणूनच मोतीराम बाबाची भेट झाली. भेट होणे सद्गुरूची अतिशय दुर्लभ आहे. मिलना कठीण है संत का. तुकडोजी महाराज म्हणतात आता जगामध्ये संत नाहीत म्हणावं का? जगामध्ये संत आहेत ना. मग तुकडोजी महाराजाला ह्या गोष्टी अशा लिहून ठेवायचा का गरज होत्या? मिलना कठीण है संत का. बडे भाग्य से एक काम झालं. एक काम झालं. गर्भात येऊ संयोग से तो संत संगती मिळते नाही. त्याच्यासाठी तळमळून राहिले. संत संतासाठी काय काय नाही करत म्हणता. देवळामध्ये रात्रंदिवस पूजा पाठ करते. तीर्थयात्रा करते. तीर्थयात्रा आश्रमातली संताची भेट होईल म्हणून आयुष्यभर देवासाठी कोण काय नाही करत म्हणतात. नाही ते साधन करून राहिले संत भेटीसाठी. पण संताची भेट नाही होऊन राहिली. संताची भेट नाही होऊन राहिली. मिलना कठीण है दर्पा गए संयोग से तो संगति मिलते नहीं. संत संग जिनको मिला, संत संग जिनको मिल गया, जन्म का साफल्य है. साफल्य उद्धार तर झालाच त्याचा. उद्धार तर झालाच. उद्धार म्हणजे त्याची 84 चुकली. त्याला जन्मच नाही राहिला.
पण त्याचा एवढा मोठा अधिकार सुद्धा सांगतात वह श्यान शाके शान शाके तुल्य देवाईपेक्षा राजाईपेक्षा देवाच्या बरोबर एवढा मोठा अधिकार त्या पुरुषाला. म्हणून तुम्ही लहान सहान नाही तुम्हाला ऐकता मोतीराम बाबा भेटले आहेत, मला ऐकता संत संघ भेटला आहे. मला नाही वाटत हा तुमचा अज्ञानपणा आहे, पण नाही वाटत म्हणावं आज या दिवसाला आपली काम धाम सोडून किती पाण्या पावसाच्या दिवसामध्ये आम्हाला तर नवल वाटते, आश्चर्य वाटते. या ठिकाणी तुम्ही कसे येतात, कसे भोगतात, कसे राहतात. सर्व देह अभिमान सोडून राहतात. कोणी कोटी झोपते, कोणी कोटी झोपते, कोणी कोटी राहते. कशाचीच त्याला पर्वा नाही. लहानसानी गोष्ट झाली. देह देही नाही देह भाव. तो देव पाहायला गेलो ना देवच होऊन त्याला एवढी गोष्ट त्याच्यामध्ये त्याला झाली. म्हणून मंडळी हा गोपालकाला त्यांना साधू संत महात्म्यांनी आपल्या ग्रंथामध्ये अभंगवाणी तयार केली. हा हरीचा काला आहे आणि हा हरीचा काला खावाचा असेल, हरीचा काला खावाचा असेल तर हरीच पाहिजे. आणि हरी नसेल, हरीच नाही आला, हरीच नाही आला तर काला कसे खा. हरीसाठी काल्यासाठी हरी पाहिजे. हरी आला तर काला झाला म्हणून समजा. त्याला काला खाता आला नाही तर हा तुम्ही लाया पोळ्याचा मस्त पोटभर खायाल तरी पण आत ते बाहेर ते आत असं साधू संतांनी त्याची मागणी केली. जे आत आहे ते बाहेर आहे ते आत. या दोन्ही गोष्टीची त्यांनी मांडणी तयार केली. सगुणी भजता निर्गुणी पावला हरी आला तर आपला काला झाला. कोणी असे का. ह्या सगळ्या खटपटी कशासाठी असती. एका हरीसाठी.
हरीसाठी आहे. हरी म्हणजे कोण? हरी म्हणजे कोण? कोणाला हरी म्हणावा? निवृत्तीनाथाने ह्या गोष्टी सांगितल्या. हरी विना देव नाही नाही जनी, हरी विना देव नाही नाही जनी, हरी विना देव नाही नाही जनी, हरी विना देव नाही नाही जनी. अखंड पर्वणी हरी जपा, अखंड पर्वणी हरी जपा. अखंड पर्वणी हरी जपासाठी का लागते? काहीच नाही लागली. टाळाची गरज नाही, पेटीची नाही, कशाची गरज नाही. फक्त हरी पाहिजे. आता वाटते का आपल्याला हरी माहित आहे? हरी माहित आहे. कोणालाच माहित नसतं हरी. वाटते आपल्याला हरी माहित आहे. कोणालाच माहित नसतं. कोणालाच माहित नसतं. कोणालाच माहित नसतं. म्हणूनच त्यासाठी गुरु ठेवला. गुरु करिता गुरु शांती, गुरु करिता गुरु शांती. तुका माने देही सुख दिया रे, माने देही सुख दिया रे, तुका माने देही सुख दिया रे, तुका माने देही सुख दिया रे. आदि काया फेरी चौरासी, आदि काया फेरी चौरासी, आदि काया फेरी एवढा मोठा वचन प्रमाण तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी देऊन ठेवला. कोणता? तुका म्हणे देही, देही चुकलिया हरी, चुकलिया हरी. ज्याचा त्याचा आता विचार करावा. मंडळी, हा काल्याचाच कार्य आहे आणि काल्याचाच प्रसंग तुमच्या समोर उभा राहा. हरी तत्व ज्याचे देही तोची येते तरला पाणी, तोची येते तरला पाणी, तोची येते तरला पाणी. बाकीच्याची किमती नाही, बाकीच्याची किमती नाही. ज्या देहामध्ये हरी हा प्रगट झाला असेल, ज्या देहामध्ये तो तरला, तो मोक्षाचा अधिकारी झाला. मोक्ष म्हणजे त्याची 84 योनी चुकली म्हणून हा मोक्ष हा शब्द ठेवला, नाव ठेवला. ओळखिला हरे धन्य तो संसारे, ओळखिला हरे धन्य तो संसारे, ओळखिला हरे धन्य तो संसारे, ओळखिला हरे धन्य तो संसारे. मोक्ष ज्याचे घरे मोक्ष ज्याचे घरे
ओळखला. ओळखला म्हणजे पाहिला. ओळखला म्हणजे पाहिला. कोणी दाखवणारा भेटला तर हे कोणती वस्तू आहे त्याच नाव पाहिला. म्हणून तेही शब्द साधू संतांनी ठेवले. देखिला 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 देवाचा देव फिटला संदेह निमाले वहा डोळे भरे पाहिला श्रीहरी. डोळे भरे पाहिला श्रीहरी. वहा डोळे भरे पाहिला श्रीहरी. डोळे भरे पाहिला श्रीहरी. पाहिला श्रीहरी. पाहिला श्रीहरी. पाहिला श्रीहरी. पाहिला श्रीहरी. माता पाहणे डोळे सांगोनिया. माता पाहणे डोळे सांगोनिया. पाहणे डोळे सांगोनिया. पाहणे डोळे सांगोनिया. त्याला जर पाहता आला मग आम्हाला नाही पाहता येईल का? आम्हालाही पाहता येईल. आमच्याजवळ डोळा आहे ना. याच देही याच डोळा